कराडच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये संभाषण झालं अशी माहिती एसआयटीने दिली आहे। तिघांमध्ये 3:20 ते 3:30 संभाषण झाल्याची माहिती एसआयटी कडून कोर्टामध्ये देण्यात आली। तिघांमध्ये जवळपास 10 मिनिटे संभाषण झालं अशी माहिती एसआयटी कडून देण्यात आली आहे। तर 10 मिनिटे काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे असं एसआयटीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। वाल्मिक कराड, घुले आणि चाटे यांच्यामध्ये फोनवरून संभाषण झालं होतं 9 डिसेंबरला, ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली। त्याच दिवशी जवळपास 10 मिनिटे या तिघांमध्ये संभाषण झालं फोनवरून अशी माहिती तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये दिली आहे। 9 डिसेंबरला 3:20 ते 3:30 हे संभाषण झालं। हे संभाषण नेमकं काय याचा तपास करायचा आहे असं एसआयटीच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे। सागर, बरोबर निखिला, खरं तर आपण पाहिलं की काल परळीमध्ये वाल्मिक कराडच्या पत्नी ज्या आहेत त्यांनी देखील या ठिकाणी आरोप जे आहेत ते फेटाळलेले होते की माझ्या पतीचा यामध्ये कुठलाही संबंध नाही आहे। मात्र या ठिकाणी आज ज्या पद्धतीनं कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि अनिल गुजर हे या संपूर्ण तपासाचे अधिकारी आहेत, त्यांनी ही माहिती जी आहे ती आता कोर्टासमोर मांडलेली आहे की 3:20 ते 3:40 दरम्यान ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला किंवा ज्यांची हत्या झाली त्याच दिवशी या तीनही आरोपींमध्ये संवाद झाल्याचा आता या ठिकाणी अनिल गुजर जे तपास अधिकारी आहेत त्यांनी मांडलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच मोठा खुलासा जो आहे तो कोर्टामध्ये करण्यात आलेला आहे। खरं तर एसआयटी जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून तपास करते, वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे जे आहेत ते गोळा करण्याचं काम जे आहे ते एसआयटी कडून सुरू होतं आणि त्याचाच एक परिपाक म्हणजे आज या ठिकाणी एसआयटी कडून जे आहे ते टेक्निकली ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या गुन्ह्यामध्ये ती मांडायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 3:20 ते 3:40 हा संपूर्ण संवाद या तीनही आरोपींमध्ये झालेला होता। यामध्ये वाल्मिक कराडचा देखील सहभाग आहे। वाल्मिक कराड असेल, विष्णू चाटे असतील आणि सागर पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। मात्र बीड कोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे, त्यामध्ये हत्येच्या दिवशी कराड, घुले आणि चाटे यांच्यामध्ये फोनवरून संभाषण झालं। 10 मिनिटे हे संभाषण झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये दिली आहे। तपास अधिकारी सध्या कोर्टामध्ये या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। 9 डिसेंबरला 3:20 ते 3:30 म्हणजे 10 मिनिटे हे संभाषण झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये दिली आहे। यामध्ये काही कॉल रेकॉर्ड समोर आले आहेत। तपास अधिकारी अनिल गुजर या संदर्भातली माहिती देत आहेत। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये संभाषण झालं। तिघांमध्ये 3:20 ते 3:30 10 मिनिटे संभाषण झालं। तिघांमध्ये 10 मिनिटे हे संभाषण झालेलं आहे। संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ ही मिळती जुळती आहे। संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। ज्या दिवशी आणि ज्या वेळेमध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यावेळेचं आणि या तिघांमधलं संभाषण ही जी वेळ आहे ती साधारणतः मिळती जुळती आहे। तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये ही माहिती दिली आहे।